माया मोहदारी होतो सामारा पर्या विठ्ठला कृपा आली काढोनी बाहेरी ठेविलो निराळा कवतुक डोळा दाखविले नाचे उडे माया करी कवतुक नाचे उडे माया करी कवतुक नाशवंत सुखे साच गेली काढोनी बाहेरी ठेविलो निराळा कवतुक डोळा दाखविले रडे स्पुंदे दुःखे कुटतील माथा रडे स्पुंदे दुःखे कुटतील माथा एकासी रडता मरे काढोनी बाहेरी ठेविलो निराळा कवतुक डोळा दाखविले तुका म्हणे मज वाटते नवल तुका म्हणे मज वाटते नवल मेहे माझे बोल ऐकूनिया काढोनी बाहेरी ठेविलो निराळा कवतुक डोळा दाखविले पांडुरंगा करू प्रथम जयांचे किल्ल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण वंदू श्री चरण श्री गुरूंचे तोरे नमस्कारून काय माझी वाणी मानेल संतांसी चित्तासी अपुरिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विठ्ठला माया मोहदारी होतो सापडला बळीया विठ्ठला कृपा आली काढोनी बाहेरी ठेविलो निराळा कवतुक डोळा दाखविले आनंद सागर भगवत पूज्यपाद जगदूत धारक जगद्गुरु श्री तुकोबराय उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या कामेगावामध्ये वैकुंठ वर्षी हरिभक्तीपरायण गायनाचार्य काकासाहेब भैरूजी मोरे यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने आजची कीर्तन सेवा आणि त्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग पुण्यतिथी अनुकूलता प्राप्त होते त्याचं साधन आहे भाग्य प्रपंचामध्ये जेव्हा अनुकूलता प्राप्त होते ती ज्यामुळे प्राप्त होते त्याचं नाव आहे भाग्य ती शक्ती आहे आणि प्रतिकूलता ज्याच्यामुळे प्राप्त होते त्याचं नाव आहे दुर्भाग्य ती शक्तीच आहे तेव्हा ज्या दिवसात प्रथम पुण्यतिथी करता आपण उपस्थित आहात तर असं म्हणावं लागतं भाग्यवान तर कोणी म्हणाले ते वैकुंठवासी झाले भाग्यवान कसे या मृत्यू लोकांमध्ये दोन बाजू आहेत स्वामी विवेकानंदांचं म्हणणं आहे एक बाजूचं नाणं अजून झालं नाही तसं मृत्यू लोकांमध्ये एक बाजू कोणतीच नाही तिथे सुख आहे दुःख आहे पाप आहे पुण्य आहे ज्ञान आहे अज्ञान आहे जय आहे पराजय आहे सगळी द्वंद्व या ठिकाणी एक बाजू
बाजू अत्यंत महत्वाची आहे. भगवान परमात्माने निर्माण केलेल्या संकल्पाच्या द्वारे ब्रह्मांडामध्ये अनेक देश आहेत. 200 देशापेक्षा अधिक अशा प्रकारच्या देशाची बेरीज आहे. पण या तारतम्याने जर पाहिलं तर भारत देशासारखा भाग्यवान देश नाही असं ऋषी मुनींचं म्हणणं. पण असं असतं आपला ते बाबून लोकांचं ते कार्ट असं म्हणून का नाही. शांती पण एकनाथ महाराजांना विचारा. भरतखंडी नवरे प्राप्ती परम भाग्याची संपत्ती. फार मोठं भाग्य लागतं तेव्हा भारत देशामध्ये जन्म मिळतो. त्यातल्या त्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी. 80 खेळ कोट्यानुकोटी गणित नाही आहे. या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्म होऊन दुसरं भाग्य, तिसरं भाग्य. 700 वर्षापूर्वी 4 संतांची परीक्षा घेणारे काका महाराज, गौरा काका महाराज, त्यांच्या पवित्र पंचकोशीमध्ये जन्म घेणं हेही देखील भाग्य आहे. त्याच्यापुढे भक्तीच्या क्षेत्रामध्ये जन्म मिळणं हे त्याही पेक्षा पुढचं भाग्य आहे. किती बाकी जरी मोजत असं मी नाही म्हणत. आणि वारकरी संप्रदायासारख्या जगात सर्व धर्माचं चांगलं सार ते ज्याच्यात प्राप्त झालं ते म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि अशा वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी आपली साधना केली, भजनाची साधना केली, गायन तुका प्रेमे नाशी गाये गाण्यात गायन प्रेमे फार महत्वाचं आहे. तो फार मोठा दृष्टांत आहे. संतश्रेष्ठ मीराबाई वृंदावनला गेल्या आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या दरबारामध्ये गायन करू लागले. गाता गाता थोडं ताल चुकला. ताल गया तो बाल गया, स्वर गया तो सब कुछ गया. एक श्रोता उभा राहिला आणि त्याने सूचना केली, ताल से गाओ. मीराबाई म्हणतात, ताल से गाओ म्हणण्यापेक्षा प्रेम से गाओ हे सगळ्यात महत्वाचं. दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद येथे जाता छंद ताल नाही. काकांना चांगला स्वर प्राप्त होता. गायकी विद्या चांगली होती. गोडबा काका महाराजांच्या परम पवित्र परिसरामध्ये एक उत्तम गायक या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं. पाठीमागे त्या हरणीचे हरिभाऊ शिंदे हरणीकर ज्यांनी सांगली गाजवली होती. तशा थोडीशी बरीच अजून गायक मुले आहेत आपल्याकडे. त्यापैकी काका महाराज एक चांगले गायक होते. आणखी एक मला महत्वाचं होणं आठवतो, कारण आपल्या कीर्तनात बऱ्याच वेळेला टाळ घेऊन चाली आणखी. पण गायन करत असताना मात्र वेळ पाहून चालू म्हणणं ज्याला समय सूचकता म्हणतात. आमच्या वैकुंठवासी गुरुवर मामास्य म्हणजे कीर्तनात चाल असते, चाली कीर्तन नसतं. या न्यायाने घड्याळ पाहून साथ करत असताना बरोबर तशा तोकड्या चाली म्हणायची. एक अशा प्रकारचं भाग्यशाली जीवन. पुन्हा आणखी एक राहिलं मोरे कुळ. जगद्गुरु तुकोबारांचं जे कुळ होतं तेच मोरे कुळ. अशा कुळातला जन्म अनेक दृष्टिकोनातून ज्यांनी आपल्या जीवनामध्ये संशय भाग्य संशय केला. पण एरवी आयुष्य सरले आहे तरी औषधी काही समधी नामकार म्हणतात. आयुष्य संपलेलं असेल तर औषध आणि काहीच होत नाही. मग औषध घेऊ नये का? तसं उत्तर सांगतो. आजार 2 प्रकारचे आहेत. कुपथ्यजन्य आजार आणि भोगजन्य आजार. कुपथ्यजन्य आजार डॉक्टरच्या औषधाने दूर होतात. भोगजन्य आजार हे प्रारब्ध आधी असतात, ते औषधाने दूर होत नाही. आयुष्य सरले आहे
एक औषधी काहीच नव्हे, एक एकच उपयोगाला त्या दृष्टिकोनातून या ब्रह्मांडाच्या या लोकात आपण जन्मलो, या लोकाला नाव गेले मृत्यू लोक. कारण इथं आलेला थांबला नाही. कोणी असो, आया है सो जाएगा राजा रंगपती, सिंहासन पर कितने ने परवे गेले. उपकरणाचा एक काठ धरून उचलला की दुसरा उचलावा लागत नाही. बिहाच्या गावा आल्या, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नाम धरुया जीवापरी. माणसाला मरण आवडत नाही. निमित्त होतो महाराज, भिन्न प्रकारची निमित्त होतो. कोणाचा मृत्यू कधीच आहे हे ठरलेलं आहे. एक सांख्यशास्त्र आपल्या देशात, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, सत्यकर्म मुले विपाको ज्ञात्यादी बोधा. जन्माला येत असताना आपण कोणत्या जातीत जन्मणार, किती भोग मिळणार आणि किती आयुष्य मिळणार, या तीन गोष्टी ठरवूनच जन्मले. सत्यकर्म मुले विपाको ज्ञात्यादी बोधा. त्या दृष्टिकोनातून निमित्त होतं भिन्न. मग त्या निमित्ताने जवळजवळ आता तो रोग कमी झालेला आहे असं म्हणतात. ज्याला कोरोना नावाचा भयानक अशा प्रकारचा विषाणू ज्याने जगामध्ये धुमाकूळ घातला, आणि ते निमित्त ज्याला समष्टी अनिष्ट प्रारंभ म्हणतात. प्रारंभाचे दोन प्रकार आहेत, व्यष्टी अनिष्ट प्रारंभ आणि समष्टी अनिष्ट प्रारंभ. स्वतःच एकच्या पुरता अशा प्रकारचं विरुद्ध प्रारंभ असतो, त्याचं नाव व्यष्टी अनिष्ट प्रारंभ. आणि अनेकांचं अशा प्रकारचं विरुद्ध प्रारंभ असतं, त्याचं नाव आहे समष्टी अनिष्ट प्रारंभ. अनेक उदाहरण आहेत. समष्टी अनिष्ट प्रारंभ ईश्वर महाराजांना विचारला, 1993 साली पहाटे काय झालं किल्लारीला भूकंप. हजारो माणसाचं समष्टी अनिष्ट प्रारंभ त्यावेळेला झालं, आणि सगळी माणसं त्यावेळी समष्टी अनिष्ट प्रारंभ. तेव्हा आणि व्यष्टी अनिष्ट प्रारंभ. जगात ज्या विषाणूने मोठा हाहाकार घातला, माझ्या माहितीप्रमाणे काका साहेबांच्या वरती त्याचा परिणाम झाला, आणि आयुष्य संपूर्ण निमित्त ते झालं. तो परिणाम सध्या जरी कोरोना संपल्यासारखं वाटत असला तरी, परंतु कालच मला उस्मानाबादचे खेळ टिकली गुरुजी म्हणून कीर्तन करायचं बोलले, मला तुम्हाला दुःखद घटना माहिती झाली का? म्हणजे काय, एनसी करायच्या फळावरचे कीर्तनकार बाळू महाराज कापसीकर ते कोरोनानं गेले. याचा अर्थ असा, अजून कोरोना पक्का गेलेला, आपण सावध राहण्याची आवश्यकता. दोघं दुरी मास्क जरुरी सोशल डिस्टन्स उपाय आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं पाळावं. काय बिघडलंय त्याला सांगण्यात येतं. कसा एक अत्यंत पुण्यात्मा आणि त्यांच्या प्रथम पुण्यतीचं कीर्तन करण्याकरता आपण एक अभंग निवडले. मृत्यू लोकातून येत असताना माणसाला माणूस रडत येतो, पण जाताना माणसानं हसत जावं. जगने जब आया तू जग हसतात रोय. आपण जन्माला येत असताना प्रसूतीच्या वेदना होत असतात, आणि म्हणून जन्माला येणारे बाळ रडत 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 बाहेर पडत, आईच्या पोटातून बाहेर पडत. ते संत म्हणतात, जाताना तुमच्यावर ऐशी करणे करे तुम्हा हसे जग रोय. आपण हसावं आणि जगाने आपल्या करता रडावं. अर्थात देहाचा वियोग होणं त्याला एक प्रकारचा मृत्यू आपण असं म्हणतोय. मृत्यूचा विचार फार मोठा आहे. आपण मोठा असल्यामुळे सगळं आपण विचार सांगू शकत नाही. जाता जाता हे सांगता येतं की मृत्यू हा टाळता येत नाही, फार लांबवता येतो. लांबवणं वेगळं आणि टाळणं.
हिरण्यकश्यपाला 1000 वर्ष तपश्चर्या केली म्हणतात. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि मला मरण नको म्हणून वर मागितल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं मलाच मरावं लागतं, तुला काय मरण कोणा देत सवलत देईन सवलत. आणि मग हिरण्यकश्यपाने सवलती मागितल्या, घरात नको, बाहेर नको, माणसाकडून नको, पशुकडून नको, आकाशात नको, पृथ्वीवर नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, असे अनेक प्रकारचे वर मागितले. पण ब्रह्मदेव म्हणत होते काय मागत होते, माझा बाप चतुर शिरोमणी मधला रस्ता काढणारच आहे. आणि हिरण्यकश्यपाचा मला सांगायचंय की माणसाला मरण टाळता येत नाही. तो एक वाक्य म्हणून घेऊन गेली जबाबदारी चुकवता चुकवणं वेगळं आणि टाळणं. विश्वमाऊली ज्ञानोबा सच्चिदानंद बाबाचं मरण टाळलं का चुकवलं? चुकवलं. संशय घेऊ नका, सर्व कमी मंडळी मी आज सासरवासी आहे, जिकडं पाहिलं तिकडे अशा प्रकारची जाणती माणसं आहेत. तेव्हा सच्चिदानंद बाबाचं मरण टाळलं नाही, चुकवलं. जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनामध्ये की मेलेलं मुलं आणून बसवलं होतं आणि महाराजांना ते माहीत झाल्यानंतर महाराजांनी अशक्य तुम्हाला हिंगला निर्जीवात चेतना अनावया अभंगातून प्रार्थना केली आणि ते मूळ जिवंत झालं. मग तुकोबरांनी त्या मुलाचं मरण टाळवलं का लांबवलं? लांबवलं. कमाल महाराजांचा खेळ होता. कबीर महाराजांचे सुपुत्र कमाल महाराज आणि खेळत असताना मित्रावर डाव आलेला होता आणि आई आले पण भेटलेला आहे त्याला खाऊ घालायला गेलं. त्याला जीव दे काय वाटत नाही म्हटलं, जीव दे. आणि माझा मुलगा गेला. आईने काहीतरी गोगऱ्या वगैरे आलेला सांगितलं. अंदाज होता भयान कशा प्रकारचा कोबऱ्यासारखा साप होता आणि तो चालला. मुलगा तिथंच गतप्राण झाला. कबीर महाराज कमाल महाराज वाट पाहतात, अजून आपला गडी काय येत नाही. वाट पाहून त्याच्या घरी गेली. आई मांडीवर प्रेत घेऊन धरत होती आणि कमाल महाराज म्हणत होते अरे तुझ्याजवळ माझा गाव भरायचा राहिला. आईने सांगितलं बाळा आता गाव बघूयास कसं जातो हाक माझ्या माणसं तिथं तो मुलगा जिवंत झाला. मला एक सांगायचंय मरण टाळता येत नाही, हा लांबवता येत नसतं. लांबवणं वेगळं आणि टाळणं. तेव्हा त्याच्याकरता काय साधन आहे? आपल्या वेदामध्ये एक मंत्र त्याला महामृत्युंजय मंत्र म्हणतात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव मृत्योर्मुक्षीयमामृतात्. मंत्र सिद्ध करावा, दशांश हवन करावं, दशांश तर्पण करावं लागतं आणि मंत्रामध्ये जेवढी अक्षर आहे तेव्हा रोज जप करावा लागतो, तेव्हा तो मंत्र कामतो. सगळ्याचा माझा मुद्दा मरण लांबवता येतं, टाळता येत नाही. आपल्या भारतीय संप्रदायामध्ये कथे उभे हरिजन कीर्तनकार कसे असतात? उदाहरण कीर्तन करावं लागतं का बसून? आता बसून का करावं लागेल? कारण तेच आहे. सगळ्यात माहिती कशाला त्याचा उच्चार म्हणून मी माझ्या मनात पक्क ठेवलेलं आहे, मरण टळलेलं नाही, लांबलेलं आहे. अजून काही आपल्याला करायचंय आणि ते केल्याशिवाय आपल्याला जायचं नाही. तर जायचं ही गोष्ट कधी आहे सांगण्याचा माझा मत असा की ज्याला मृत्यू म्हणतात तो मृत्यू प्रत्येकाला आहे. मग तो मृत्यू कशा प्रकारचा आहे, या मृत्यूच्या बाजूला कसं जाता येईल? जगात सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर मरण आहे. ओकटे मरण आहे नामदार म्हणतात सगळ्यात वाईटात वाईट कोणती गोष्ट असेल, अनेक दुःख मनुष्य सहन करेल, तर मृत्यूचं दुःख सगळ्यात मोठं दुःख आहे. ज्याचा मृत्यू असतो
आणि परमात्मा प्राप्ती नसेल, सदाचार जर नसेल तर त्याला किती वेदना होतात असं म्हणतात. काही माणसं विंचू पकडतात, त्याची नांगी फोडून सोडून देतात. नांगी फोडलेला विंचू इंगळी होतो आणि तो जर चावला तर मग त्याला उतार नाही. 1000 इंगळ्या एका वेळा चावल्यानंतर जे दुःख व्हावं ते दुःख देह सुटत असताना होत असत. सगळ्यांना माझा विश्वास आहे की मरण आतापर्यंत पूर्ण आवडलेलं नाही, आवडत नाही, आवडणार नाही. कोणी म्हणजे महाराज असं जर तुमचं आहे तर पेपर वाचताच्या तुम्ही, मला कसं वाटतं एखादा पेपर असा सुद्धा नसेल की ज्या पेपर मध्ये आत्महत्येचं एखादी बातमी आली नसेल किती आत्महत्या करतात, भयानक आत्महत्या करतात. मग त्यांना मरण आवडलं नाही का? नाही नाही, मरण आवडलं म्हणून आत्महत्या करत नाही. सहनशीलता संपली, विचार संपला म्हणून आत्महत्या करतात. आत्महत्या करणाऱ्या जीवाला उद्धारा करतात, प्रगती करतात स्थान मिळत नाही. म्हणून शहाण्या माणसाने आत्महत्येचा विचार मनात कधी करू नये. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय की एवढा मोठा विरुद्ध काळ होता महाराज त्या काळात, शिवाजी महाराजांच्या काळात. तेव्हा अशा विरुद्ध संकटाला तोंड देण्याकरता संघर्ष करा, आत्महत्या करू नका. म्हणजे संघर्ष करण्याची शक्ती नाही आमच्याकडे, सहन करा, आत्महत्या करू नका. सहन करण्याची ताकद नाही, देशांतराला निघून जा, पण आत्महत्या करू नका. मरण आवडत नाही कोणाला. मरणाच्या पलीकडे जाण्याचा महान पुरुषार्थ संप्रदायातल्या संतांनी आपल्या जीवनामध्ये केला. तो मरणाच्या पलीकडे जाणे याचं नाव आहे मोक्ष. मरवे मरवे ज्याला मोक्ष म्हणतात संस्कृती. आपली संस्कृती मोक्षानुगामी आहे, म्हणजे प्रत्येक आपले संस्कार मोक्षाकडे घेऊन जाणारे. पाणीग्रहण म्हणतो ना, पाणीग्रहण म्हणजे लग्न. हा जो संस्कार आहे हा सुद्धा मोक्षाचं एक प्रकारचं साधन आहे. म्हणजे कसं काय, विधीने सेवक विषय त्यागाचे समान आज निवृत्ती निष्ठा असतात. याच्यातून सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की आपल्या संस्कृतीत जीवदशा संपवणं. जीव झालो तर जोपर्यंत जीव आहोत तोपर्यंत मात्र आपल्याला दुःख वेगवेगळ्या आयुष्याचे सूत्र विरोधात भूतांची उमटे खराडता न मरत याचे चित्ता निवांत नव्हे. आयुष्याचं सूत्र जर बिघडलं तर भूतांची उमटे खराड शरीरावर परिणाम होतो. जवळच्या माणसाला सुद्धा ते पाहत नाही. सगळ्याचा मुद्दा असा की जीवनामध्ये
आपलं जे जीव आहे, आपल्या शरीरामध्ये जे पंचकोश आहेत, पंचकोशामध्ये राहणारा जो जीवात्मा डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, हाताने चिटकत नाही, पण कदाचित एखादा वायू असेल, तो वायू आपल्या हाताला लावतो, वारं सुटलं म्हणतो आपण, पण जीवात्मा हाताला लागत नाही. फक्त जीवात्मा ओळखायचा घटाकडून शरीराची हालचाल सुरू झाली की समजायचं जीवात्मा आहे. आणि शरीराची हालचाल बंद झाली की सामान्य जो पुरुष असेल तो गेला. आता ते साधू असतात किंवा योगी असतात, ते समाधी स्वीकारतात आणि समाधी स्वीकारल्यानंतर त्यांचा प्रवाह बंद होतो, श्वासोच्छवासामध्ये हवा चालत नाही, पण जिवंत असतात. पण सामान्य माणसं त्यांचा जीव जेव्हा शरीराच्या बाहेर पडतो तेव्हा मात्र हालचाल लक्षात येत नाही. हे चळवळीचे लोक आला आला म्हणती, ज्ञानोबा असं म्हणतात, जर कदाचित शंका आली तर माणसं नाकाजवळ कापूस धरतात, शंका आली आणि कापूस धरल्यानंतर तो कापूस जर हालायला लागला, आला आला आला, तो हलणं बंद झालं तर गेला गेला. कार्यावरून जीवाचे अशा प्रकारचे निमित्ते. जीव कशाला म्हणतात? संग जीव उच्यते, तीन गोष्टीला जीव म्हणतात. एक अंतःकरण, कूटस्थ चैतन्य, आणि अंतःकरणामध्ये कूटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, या तिघाला म्हणून जीव म्हणतात. ते अवघड क्लिष्ट आहे, इथं एक विषय काढतो तो नारायणचा विषय आहे. तेव्हा जीव हा वेगळा. जीवाचं परिमाण काय आहे? काय सांगितलं शास्त्राने? परिमाण म्हणजे त्याचं मोजमाप काय? जसा देह मिळेल तसा जीवात्मा परिमाणाने मोठा होतो. उदाहरणार्थ एखाद्या मुंगीच्या देहामध्ये जीवात्मा गेला तर त्याच्या जीवाचं परिमाण मुंगीवरच होतं. तो जीवात्मा एखाद्या हत्तीच्या शरीरामध्ये गेला तर त्याचं परिमाण मोठं हत्तीवर होतं. म्हणून देहाप्रमाणे जीवाचं परिमाण होत. या जीवाला जेव्हा देह पडतो आणि देह पडल्यानंतर त्याची गती सुरू. आपल्याकडे 16 संस्कार आहेत. त्या 16 संस्कारामध्ये अंत्यसंस्कार नावाचा एक शेवटचा संस्कार आहे. गर्भाधान संस्कार पहिला संस्कार आहे. जातकर्म असेल, आदर्श दर्शन असेल, कर्मवेद संस्कार असेल, नामकरण संस्कार असेल, असे संस्कार, कार्यग्रहण संस्कार असेल, 16 संस्कार आहेत. 16 शेवटचा संस्कार आहे अंत्येष्टी, ज्याला म्हणतात. अंत्येष्टी संस्कार शेवटचा आहे. त्यावेळेला घटफोडीला चरणी बोंब झाली. त्याचे जे वारस असतात, त्यांची पुत्र जे असतात, ते जेव्हा आगवी दाग देतात आणि मग खांद्यावर घट घेतात. त्या खांद्यावर घेतलेला घट पाण्याने भरलेला असतो आणि त्या आपल्याकडे त्याला सरण म्हणतो आपण. सरणाच्या भोवती फेऱ्या, डोक्याच्या बाजूला एक मनुष्याचा दगड घेऊन उभा असतो आणि एक फेरी झाली की त्याला मारतो, तो फुटतो थोडा. अशा 3 फेऱ्या झाल्या की तो फोडायचा. फिरविला घटफोडीला चरणी आणि मग तो जीवात्मा, तो जो आश्मा म्हणतात, ज्याने तो घट फोडलेला आहे, ते आश्म्याच्या आधाराने जीवात्मा राहतो. अमृत रूप. तो किती दिवस राहतो? कमीत कमी 10 दिवस राहतो. त्याचा प्रवास सांगलेला असतो. म्हणून पाणी पाजणाऱ्याच्या फडक्यामध्ये तो आश्मा बांधला जातो. घरात घेतला जात नाही, त्याला बाहेर ठेवलं जातं. त्याच्यावरून पाणी घालून पूजा केली जाते. तेव्हा अशा काही संस्काराच्या बाबतीमध्ये फार मोठं लांबचं चिंतन आहे. देवी तिरंजली अशा अंगठ्याने पाणी देण्याची पद्धत आहे. त्यांचा संबंध सोडायचा आणि सोडल्यानंतर प्रत्येक 10 किलो दशक्रिया दिला आपण घेतो.
पूजा वगैरे झाल्यानंतर आश्रयामध्ये राहणारा जो जीवात्मा तो त्या पिंडावर येतो, बदलतो, ट्रान्सफर होतो. कशावर येतो तो? पिंड. आणि पिंडावर आल्यानंतर तो पिंड त्याला अशी आज्ञा असते की आता तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला निघा, तुम्हाला आम्ही मुक्त केलंय, तुम्ही पुढच्या प्रवासाला निघा. अशा वेळेला जर कदाचित त्या गतात्म्याची इच्छा राहिली असेल त्या कुळात, मग तो कावळा त्या पिंडाला जर गतात्म्याने पिंडाचा त्याग केला असला म्हणजे इच्छा शिल्लक राहिली नसली, मग मात्र तो कावळा तुम्ही आपण म्हणतो आता आपलं कर्म संपलं. सगळ्याचा मत असा आपला संस्कृतीचं मूळ आहे वेद, त्याचा विस्तार आहे शास्त्र आणि त्याचं स्पष्टीकरण आहे पुराण. त्या पुराणाचा देखील संचय संतांचे अभंग, ज्ञानोबांच्या ओव्या आहेत. संतांचं वाङ्मय म्हणजे वेद शास्त्र पुराण यांचं सर्वस्वसार म्हणजे संतांचं वाङ्मय. तेव्हा पुराणामध्ये 18 असे 18 पुराण, एका अक्षराचं एक पुराण, एका अक्षराचं एक पुराण, 18 पुराण. त्या शेवटचं पुराण आहे गरुड पुराण. गरुड आणि भगवान विष्णू परमात्माला प्रश्न विचारलेले, देह सुटल्यानंतर त्याची पुढची गती कशी निघाली, ते सगळे चिंतन गरुड पुराणामध्ये झालेले. तेव्हा असा जीवात्मा त्याच्या बाबतीमध्ये तो गतिमान झालेला असतो. त्या गतीचे प्रकार आहेत ऊर्ध्वगती, तिसरी गती आहे परमगती. अधोगती म्हणजे खाली जाणे, मुंग्या, किडे, मुंगळे अत्यंत कीटक बनणं हे अधोगतीचं लक्षण आहे. करते ते न करा ओढे अंतिम शोध घेणारे वेद शास्त्र संत मंडळी यांनी आपल्याला हे सांगितलंय. त्याला पूर्वजन्म होता आणि हा जन्म संपल्यानंतर जर आपण मोक्षाला प्राप्त झालो नाही तर पुनर्जन्म आहे. पुनर्जन्म तुका म्हणे भुगलायसी जन्मी सरीशीष तुकारांची डोकर म्हणा मुघल म्हणा अशी जन्म घ्यावी लागतात. आपले कर्म करू तसा याच्या बाबतीमध्ये शास्त्राने आपल्याला पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या दोन गोष्टी सांगितलेल्या. या जन्माच्या अगोदर आपण कुठल्या तरी जन्मात होतो आणि जन्म संपल्यानंतर जर मोक्ष नाही प्राप्त झाला तर कुठल्या तरी जन्मात जाणार आहोत. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म म्हणजे आम्हाला का कळत नाही त्याचं कारण मला आपली बुद्धी स्थूल झालेली आहे. ब्रह्म प्रमाण विकलेसा आणि कर्णा पाठव नावाचे 4 दोषाने आपली बुद्धी असल्यामुळे मागच्या सोमवारी आपण काय भाजी खाल्ली सोमवार सोडत असताना हे जर लक्षात राहत नाही तर याच्या मागच्या जन्म आपला कोणता होता कसं लक्षात नाही. ज्यांच्या बुद्धीशी दोष गेलेले आहे आणि दोष गेल्यानंतर रतनभरा नावाचं बुद्धी प्राप्त झाली, रतनभरा बुद्धी प्राप्त झाली मग त्यांना मागचं सगळं आठवलं. जगद्गुरु तुकोबांचे शिष्य रणाबाई
याला मागचे 14 जन्म करू. भगवत पूज्यपाद शुकाचार्याला आपले 12 जन्म करू. आमचे वैकुंठवासी गुरुनानक गुरु महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मात ज्ञानोबांची पालखी आयुष्यभर खांद्यावर राहिली, ते पुण्य मला आता या जन्मात मिळालं. तसा या पुनर्जन्मातून आपण बाजूला गेले पाहिजे. जन्मच व्हायचे मा जन्म नको. जन्म का असला की त्याच्यामध्ये संमिश्र कर्म होतं आणि संमिश्र कर्माचे फळ माणसाला भोगावे लागतात. कर्मानुबंधेनी मनुष्य माणूस हा कर्म बांधलेला आहे. कर्माचं फळ त्याला भोगावंच लागते. चांगलं करता करता पुण्य करता दूध पागोली पोषला साप करोनी अघोर जप दुःख विकत घेते. आता एवढा समाज या ठिकाणी आलाय. अच्छा पुण्यतिथी करता पण येत असताना कोणी 4 चाकाच्या गाडीनं, कोणी 2 चाकाच्या गाडीनं, कोणी पायी आला. येत असताना आपल्या वाहनाच्या खाली काही थोडी खिचत म्हणजे असेल का? अनिच्छा करणं, इच्छा नसताना सुद्धा काही पाप घडतात. फळेच्छा, अनिच्छा, स्वेच्छा खूप मोठ्या कर्माचा विचार आहे. या कर्माच्या बाबतीमध्ये ज्याने जीवने मारिनेशी मारे प्रारब्ध ते गुरे मागुताले तुकोबारा म्हणतात, ते जगून देत नाही आणि मरू देत नाही. त्याच्या शहाणा माणूस सगळ्यात मोठ्या दुःखाला सरवत असेल. उपदो बरडे नावा नाव. आपण जन्माला येणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. जन्माचं दुःख संपवण्याचा प्रयत्न करणं सगळ्यात विचारी माणसाचं लक्षण आहे. विचारवंत एकच विचार करतो की मी जो जन्माला आलो ना, आता पुन्हा जन्माला येणार नाही. ऐशा साधना बदलत आहे. जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐशा साधना बदलत आहे. पुन्हा जन्म येणार नाही अशा प्रकारचं साधन करा. तेव्हा पूर्वजन्म आणि पुनर्जन्माचा धाक माणसाच्या अंतःकरणामध्ये हवा आहे. आपण पुन्हा जन्माला येणार आहोत आणि अनंत काळापर्यंत ती बोलत आलो. निसर्ग जरी पडला तर त्या काळामध्ये फार मोठा भोग भोगावा लागतो. आठवत नाही आपल्याला. त्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये 3 ज्ञानाचे प्रकार आहेत. अतीत ज्ञान, वर्तमान ज्ञान आणि अनागत ज्ञान. अतीत म्हणजे झालेलं, वर्तमान म्हणजे चालू आणि अनागत म्हणजे होणार. 3 प्रकारचे ज्ञान. जसे पखवाजाच्या क्षेत्रामध्ये अतीत 10 आणि अनागत 10 असतो. गायक वादकांना समजणार आहे. अतीत 10 सण मागे गेली आहे, 10 पुढे टाकायचं. त्याचं नाव आहे अतीत 10 आणि अनागत 10 पुढच्या मात्र सम आहे पण अगोदर 10 टाकून द्यायचं. अनागत कशा करता? बहुतेक पकवा लावणारे कोणकर असतात ते सोडून करतात म्हणून मी ऐकलं. मला थोडं वेळ जमतं ते चलतं यांच्याकडे. आमची अशी शंकर बाप्पा ते वाजवणाऱ्याचं जर म्हणा करा ना, बरं का 10 तुम्ही समज कळत नाही. बापू कसं असतं सांगत तर कोणाला माहिती असं ते म्हणजे चालू तालाचा आडताल करायचा. आडतालाची दिडी करायची आणि ते दिडीची दिडी करायची म्हणजे तो कोहाड झाला. कोहाड मध्ये वाजवणारा गेला कशाला समज ते देवाला समज सांगण्याचा माझा मित्र असं आणि अनागत ज्ञान. तसं आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा मागे काय झालं कळणं आणि अनागत म्हणजे पुढे काय होणार आहे कळणं. एक छोटा प्रसंग सांगून देऊ. शिवधर्माचे संस्थापक गुरु नानक हे रतनभरा प्रज्ञा प्राप्त असे महाराज. एक पठार असेल कोणत्याही मार्गाने जरी गेला तरी सर्वांची किंमत सारखी. ते कोणतं कोणी धर्माने जाताय याला महत्व नाही. आपण जाताना साधना योग्य करताय याला महत्व आहे. आपल्या मनाने कोणती साधना पडते याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ताजं घडलेलं उदाहरण आपल्या महाराष्ट्रातल्या औरंगाबाद भागातले ताजुद्दीन बाबा कीर्तन करत असतानाच देव सोडला. त्यांची काही छोटेसे मी ऐकली, मला मुद्दाम ऐकलं, मी कुठून ऐकलं. फार चांगली भूमिका आहे.
तेव्हा मला हे सांगायचं आहे, शीख धर्मातले संस्थापक गुरु नानक उच्च कोटी एक म्हण सांगतो हिंदी मध्ये, 100 शियाने एक मत, 100 शहाण्या माणसाचे एक मत असतं आणि 5 अज्ञानी माणसाचे मत 5 वेगवेगळे असतात. तसं शहाणी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचं मत एक असतं. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक आपल्या शिष्याबरोबर असे एका शहरातून चालले. जात असताना असं एक दृश्य होतं, एक मोकळ आणि धान्याच्या दुकानावरून झडप घालून होता. दुकानाचा मालक काठीने त्याला झोपत होता, हातातून होत होता आणि दुकानदार माघारी आला. तो बोकड पुन्हा हळूहळू यायचं, पुन्हा झडप घालायचं, पुन्हा याने झोपायचं. पाहिल्यानंतर गुरु नानक हसले. मनुष्य हसतो तेव्हा विसंगती झाल्यानंतर मनुष्य हसतो. मुलाने बापाच्या कपाटातला फोटोचा अल्बम काढला तो होता त्याच्या आईच्या बापाच्या लग्नाचा. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पाहिला आणि रडत रडत जाऊन बापाला विचारलं, बाबा बाबा तुमच्या आईच्या लग्नात माझा फोटो कसा निघाला नाही? बापाने सांगितलं तो गावाला गेला होताच म्हणून निघाला नाही. गुरु नानक हसायला लागले. शिष्याने विचारलं, महाराज तुम्ही का असता? समोरचा बोकड आणि दुकानदार पाहून असतो. काय असायला तर तो प्राणी त्याला कळत नाही, तो झडप घालतो आणि दुकानातलं धान्य खाऊ नये मालक मारतो. काय हसण्यासारखं? गुरु नानक बोलले तुम्हाला कळलं नाही, ते मला कळलं. काय? हा बोकड आहे ना, हा बोकड या दुकानदाराचा बाप होता. तो बाप मेला आणि बोकडाच्या डोक्याला गेला. मागच्या जन्मातली सवय पुन्हा पुन्हा दुकानावर येतो, पण हे आपले बाप आहे ते न कळल्यामुळे काठीने करून हाताळून आणि पुनर्जन्म सगळे फजिती. तेव्हा शहाणा माणूस हा विचार करतो की ऐशिया साधना एक असं साधन करा की जेणे नाही जन्म यमाशी आपण ऐशिया साधना बदला. यमाच्या तावडीत आपण सापडणार नाही, जन्माच्या मृत्यूच्या लाटेमध्ये आपण अडकणार नाही. असं काहीतरी आपल्या जीवनामध्ये करावं. आणि ते करत असताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण आपला मृत्यू नेहमी डोळ्यापुढे ठेवावा. सगळ्यात मोठी सावध. जो मनुष्य आपल्या डोळ्यासमोर मृत्यू ठेवतो तो मनुष्य सतत सावध राहतो. आणि जर मरणाला विसरला, काही विसरले मरण काय असे बोलू लागले का तर विसरले मरणा. जो मरणाला सतत आत्मविश्वास मनामध्ये ठेवतो ना तो सावध असतो. तो बात को मत भूल जो चाहे कल्याण नारायण के बहुत को तू जो श्री भगवान. एक मरणाला विसरून माणसाने आणि देवाला विसरून. अलीकडे आपल्या जगाच्या काही समस्या आहेत, भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार, स्वराचार, बलात्कार, कितीतरी दुराचार आहेत. पण या सगळ्या दुराचारावर जर एक उपाय जर कोणता असेल तर माणसाच्या डोळ्याकडे जर मरण असेल ना ते सगळे दुराचार बंद होतील. सध्याच्या काळात दुराचाराला बंद करण्याचं तुमच्याकडे काय साधन आहे? आम्ही एकच सांगू, सतत मरणाची आठवण हे दुराचार बंद होण्याचं साधन आहे. एक छोटी दृष्टांत सांगत आणि बरेच लोक राहिले, मोठी होत कामासंबंध आहे आणि अति काम सेवन केल्यामुळे त्याचं पुरुषार्थ गेले, पुरुषत्व गेले. पुरुषत्व गेल्यामुळे जिकडे तिकडे फजिती होत होती. शहाणी माणसं
संभाव्य तसं चाकीर्ते मरणागती विच्छते. एक म्हणून होती बघ आमच्या लहानपणामध्ये, मरावी तरी मृत्यू ऋतू गेला. वाईट वाटायला लागलं, काय उपयोग. विचार केला कुठेतरी जंगलात जावं आणि फाशी घ्या. घोडा तयार केला, जंगलामध्ये गेला, एक साधूंचा आश्रम पाहिला आणि मनामध्ये आलं चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या विद्या यश आणि बळ हे वाढवण्याकरता महापुरुषाचं दर्शन अत्यंत महत्वाचं. अभिवादनशीलस्य व्यक्तिमृद्धोपसेविना मृत माणसाची सेवा करणं, थोर माणसाची सेवा करणं आणि नमस्कार करणं याच्यामुळे चत्वारी तस्य वर्धन्ते नित्यमृद्धोपसेवी आयुष्य विद्या यश बळ वाढतच. विचार केला मारायचं तर खरं पण आश्रमात जाऊन साधूंना नमस्कार करू. घोडा बांधला, आश्रमात गेला. साधू धुनीवर बसली होती, धुनी पेटलेली होती आणि नमस्कार करून थोडं बसावून खाली बसला. साधू अंतर्ज्ञानी होते. पाहिल्याकडे विचारलं काय तुझ्या शरीरावर राजचिन्ह आहे, तू राजा दिसतो. ओळखलं. अजून एक मला कळत आहे तुझ्या चेहऱ्यावर मृत्यूची कळा पसरली आहे. खरं का? महाराज ओळखलं. आता मी फाशी घेणार आहे. अरे का नको, माझं पुरुषत्व गेलं कशा. साधू महाराजांनी त्या धुनीतले चिमणीवर बसणं घेतलं, त्याच्या हातावर ठेवलं, सांगितलं खाऊन टाक. स्वतः मुंडवर घेतलं, स्वतः काय म्हणतात विश्वास होता करत आला आणि त्याला पुरुषत्व प्राप्त झालं. पण बेफाम झालं. विचार करू लागला मी चिमूरवर बसलं खाल्लं तर मी बेफाम झालो. साधूने तर मुळवर खाल्लं, त्यांचं कसं होत असेल. आता काही गरज आहे त्याची. माणसाला काम संपलं की दुर्बुद्धी निर्माण होते. घोडा जमलाच आलाच आश्रमात, नमस्कार करून बसला. महाराज त्यावेळी काम नाही का झालं? काम झालं तर काय चिमूरवर बसणं मी खाल्लं तर मी बेफाम झालो आणि तुम्ही मुळवर झालं, तुमचं खर्च कसं होत असेल. साधू महाराज रस्ते सांगितलं नंतर सांगेल, पण आता मात्र तुझ्या चेहऱ्यावरची कळा बदलली आहे. काय येणाऱ्या 8व्या दिवशी दुपारी 2 वाजता तुझा मृत्यू आहे. मृत्यूची गरज आहे. महाराज मग काय करू? हे काम कर, ज्यांच्याबरोबर तू वैर केलायस, विरोध केलास त्यांना जाऊन माफी माग, कारण वैर भोगावं लागतं तुला. माफी माग, दीन दुबळ्यांना सहकार्य करत जा आणि देवाच्या आठवण घेऊन बघता बघता 8वा दिवस समजला. दुपारचे 2 वाजले, 4 वाजले, रात्र गेली, मेळा नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावं जिंकला. महाराज तुमचं गणित चुकलं. काल दुपारी 2 वाजता मला मरण तुम्ही सांगितलं होतं की जिवंत आहे. साधून सांगितलं ते माझं चुकू दे, पण तुला आता विचारतो 8 दिवसामध्ये तुझ्या मनात काम वासना किती झाली? महाराज कसली काम असणार ते मरण डोळ्यापुढे दिसत होते. 8 दिवसानंतरचं मरण तुझ्या डोळ्यापुढे दिसतंय तर मी तर माझं मरण माझ्या डोक्यात रात्रंदिवस टांगलेलं पाहतो. मुरगर काय पाठीवर खाल्लं तरी मला काही होणार नाही. लक्ष प्रमाण दिलं. मी मगापासून सारखा चेहरा पाहतो, मला लक्षात येत नाही.
आनंदी महाराज 74 वर्षाचं वय असल्याने स्मरण शक्ती कमी झाली. रामानाचार्य उत्तर दिलं लक्ष्मीला ठाव स्मशानीच. रात्रंदिवस मी माझं मरण डोळ्यापुढे पाहतो आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करतो. मला काय होणार जगद्गुरु तुकोबाराय या साधनेमध्ये असल्यामुळे भगवान परमात्म्याची कृपा झाली आणि आलेला अनुभव अनुभवाच्या पहिल्या जन्म सांगतात. माया मोहदारी माया संपूर्ण ब्रह्मांडात जगाला गरज आहे. तो आपल्याला अनुभव आला. भूतकाळामध्ये मी अडकलो होतो. माया मोजाळी होतो सापडला विठ्ठला कृपारी. जीव अनादी म्हणलाय. अनादी म्हणजे आदिर्न ज्ञायते इति अनादी. कधी जीव झाला याचं उत्तर आहे का शास्त्रामध्ये विचारसागरामध्ये निदांत परिभाषेमध्ये आहे का उत्तर? आपण कधी जीव झालो? 6 पदार्थ अनादी मानले त्याच्यामध्ये जीव हा अनादी आहे. जीव होता पहिला आणि तेव्हापासून एकावर एक लगे पुसावे जीविल्यात एकावे भूकमावे हे द्वंद्व आपण सहन करत चाललेलो आहे. पण या द्वंद्वातून बाहेर जाणं अत्यंत गरजेचं आहे. या द्वंद्वाच्या पलीकडे जावं, सुखाच्या पलीकडे जावं, दुःखाच्या पलीकडे जावं, अज्ञानाच्या पलीकडे जावं, ज्ञानाच्या पलीकडे जावं. छोटा मुलगा एक प्रश्न विचारतो, जरा सावध आहे ना, माणसाने सुखी असावं का दुःखी असावं? चुकलं. कारण सुखी जो होतो तो दुःखी होत असतो. सुख दुःखातीत असावं. दुःखाच्याही पलीकडे आणि सुखाच्याही पलीकडे जाणून आपल्या वारकरी संप्रदायातला महान पुरुषार्थ. तुका म्हणजे सुख दुःख सौंदर्य गच्छन्त मनोला परमव्य. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी अडकलो होतो. कशात अडकलो होतो? माया आणि मोह या जाळ्यात अडकलो. याची 2 भावं बरी झाली. बरंच विषय अत्यंत आम्हाला आळंदीला 40 मिनिटांमध्ये कीर्तन करण्याची सवय आहे. काय आनंद महाराज, परीक्षेचं कीर्तन किती मिनिटात असतं? 40 मिनिट. सगळं कीर्तन झालं लागून आणि आकडून आपल्या हातात सगळं. माया मोह जाळे होतो सापडला. 2 प्रकारची शक्ती आहे परमात्म्याशी. अव्यक्त नामी परमेश शक्ती या जगात सर्व ब्रह्म बसून येते. आचार्य म्हणतात जिच्यातून सगळ्या जगाची निर्मिती. दैवी हेशा गुणमयी माया म्हणतात माझी नाही. मायेच्या द्वारे ही जगाची निर्मिती झालेली आहे.
या मायेमध्ये जीवात्मा फसलेला. जाळ या शब्दाचे दोन भाव आपल्याला पडतात, जाळ आणि जाळ. फरक लक्षात आला का? नुसत्या उच्चारामध्ये फरक आहे. जाळ आणि जाळ. जाळ ज्याच्यात उभे आडवे धागे असतात आणि मासे पकडण्याकरता जे टाकलं जातं त्याचं नाव जाळ. आणि हिवाळ्यामध्ये थंडी वाजू लागल्यानंतर ज्याच्या जवळ बसतो तो जाळ. जाळ जाळ आणि जाळ. तेव्हा माया आणि मोह याच्या मध्ये मी अडकलो. जीवात्मा अडकण्याकरता आपल्या वेदांतामध्ये चिंतन, एक आवरण आणि दुसरं विक्षेप. आवरण म्हणजे झाकणं, विक्षेप म्हणजे नको ते होणं. कल्पना करा, आपण झोपी जातो आणि आपल्यावर अज्ञानाचं आवरण पडतं. अज्ञानाचं आवरण पडल्यामुळे आपण कोणत्या गावात झोपलो कळत नाही, कोणत्या घरात झोपलो कळत नाही, कोणत्या खोलीत झोपलो कळत नाही, कोणत्या देहात झोपलो हे कळत नाही. म्हणजे आपण झोपी गेलो हेही कळत नाही. आणि काही काळानंतर काही लोकांना स्वप्न पडतात. असे स्वप्न ही अवस्था प्रत्येकाला स्वप्न पडतं. स्वप्न त्या स्वप्नामध्ये काही स्वप्न अनुकूल असतात, काही स्वप्न प्रतिकूल असतात. आपल्या भारतीयामध्ये स्वप्न शकुन शास्त्र, कोणती स्वप्न पडल्यानंतर भविष्यात काय होतं असे शास्त्र. स्वप्नामध्ये आपण जर आंबा खाल्ला, थोडस सांगतो माहित असते तर समजायचं आपले चांगले दिवस येऊ लागले तर आंबा शोधून पडेल. स्वप्नामध्ये आपण हत्तीवर बसल्याचा अनुभव आला, कमीत कमी एखाद्या गावचा तरी सरपंच होणार. स्वप्नामध्ये आपल्याला काळ्या दाताचा मनुष्य दिसला, समजायचं समजलं नंदुदेवीला स्वप्न पडलं. आणि भगवती सीता मातेचं अपहरण केल्यानंतर रावणाला ती म्हणते, मंदोदरी बोले मिळाला तर 4-5 कीर्तन करायला स्वप्न पडलं सगळं वाहन आलं. ऐकलं मला समजा सांगत आहे, विक्षेप कथा सांगतो. आवरण आणि विक्षेप. स्वप्न हा विक्षेप आहे. तसं काही न कळणं हे आवरण आणि जगाच्या रूपाने कळणं हे विक्षेप आहे. जगाचं ज्ञान विक्षेपात्मक आहे आणि परमात्मक न कळणं हे आवरणात्मक आहे. आवरण आणि विक्षेप या दोन दोऱ्याने जाळविले गेले. याच्या दारापुढे होतो माया मुगदाई होतो सापडला किंवा जाळ, मोठा जाळ झाला. संसार प्राप्ते ताहलोमी देवा करिताया सेवा कुटुंबाशी जाळ. जिकडे तिकडे सर्व दुःखम दुःखम, जिकडे तिकडे दुःख आहे याच्यामध्ये आम्ही अडकलो. हा मोठा विषय. तुम्ही अडकले का कोणी अडकवलं होतं? याचं उत्तर काय? तुम्ही स्वतः अडकले का कोणी अडकवलं होतं? कोण अडकवलं? परमात्मा अडकेल का? तो निर्दय नाही, तो मायाळू आहे.
माया जड आहे ती तरी कशी अडकवील? त्याचं उत्तर एकच आहे, आपला आपण असत आहे. माकडे कुठेशी धरले कुठे गुंतले तेने राहतात ते माकड सापडतो पण स्वतः अडकून घेतो. आपण आपलाच अशा प्रकारचा अडकून घेतलेलो आहोत म्हणून मी सापडलो होतो. पर्या विठ्ठला कृपाळावी पण पांडुरंगाला माझी कृपा. मोठा विचार आहे, तुमचीच कृपा काय यावी, बाकीच्याची काय नाही. तुम्ही तर भगवान परमात्मा समय ना आपला पहिला समाचारांना दृष्टी भगवद्गीता सांगते, समोहम सर्वभूतेषु नमे विश्वस्तिन प्रिय. सगळ्या भूतामध्ये मी सारखा आहे, माझा कोणी दृष्ट नाही आणि माझा कोणी अनुकूल नाही. मग असं असताना तुकाराम म्हणतात माझ्यावर कृपा पांडुरंगाने केली, त्याच्यावरच का करावी? त्याचं उत्तर मला पुढे सांगतो. ज्ञानोबरांनी सांगितलं विहिरीचं एकच पाणी आहे, ते पाणी मिरशीच्या झाडाला दिलं, तेच पाणी उसाला दिलं, तेच पाणी चिंचाला दिलं, तेच पाणी आवळ्याला दिलं. बीज धर्म झाडा ते उपयोगी. बीजाचा जो धर्म आहे त्या धर्माप्रमाणे पाणी पाणी आंबट नाही, पाणी तिखट नाही, पाणी गोड नाही, पण जसं बी प्राप्त व्हावं तसं पाणी त्याला निर्माण कर. तसं तुमचं आमचं बीज ज्याला वासना म्हणतात त्या वासनेप्रमाणे भगवान परमात्मा आपल्याला साथ करतात. आपली वासना फक्त भगवान परमात्म्याच्या बाबतीत वासना. पायी गोविंद वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञान. तुकाराम म्हणे पायापाशी येईल अशी वासना. प्रत्येकाच्या हृदयामध्ये वासना नावाचं बीज आहे. गरीब आहे बीज बी आपलं स्वच्छ पाहिजे. परमात्म्याच्या बाबतीत तुकाराम आवडलेली वासना आता गरज वेगळी वासना वेगळी. संपत असते ती गरज, संपत नसते ती भूक लागल्यानंतर जेवण करणं गरज आहे का वासना? आणि पोट भरल्यानंतर काही माणसं तंबाखू खातात. नुसती वासना नाही, वाईट वासना. शरीर भांड आपण तंबाखू बंद करीतो अखंड भांती माहिती वासना. वासना अशी ठेवावी भगवान फक्त मी तुमच्या शरणावर कसा येईल, तुमच्याशी करू कसा होईल. तुम्ही मार्गदर्शन कामियाले जगदेठी देठी सावधानी वेळी असे लागतो. म्हणजे पायापाशी येईल अशी वासना. अशी वासनेचं बीज असल्यामुळे भगवान परमात्मा ज्यांची जशी वासना आहे त्यांच्याप्रमाणे भगवान परमात्मा माझ्यावर पांडुरंगाने कृपा केली. कृपेचे प्रकार
महत्वाचा विषय सामान्य कृपा, विशेष कृपा आणि अतिविशेष कृपा. भगवत भक्तावर होते कृपा ती अतिविशेष कृपा. कृपा म्हणजे चित स्वरूपाच्या जगातली जी शक्ती असते तिचं नाव आहे कृपा. अलीकडे कृपा शब्द फार खाली आणलाय लोकांनी. त्या लग्न समारंभामध्ये लग्न लागल्याने ते एका वासामध्ये खात्यामध्ये घेतून अनाउन्सिंग करतो, लग्नाला आलेल्या लोकांनी कृपा करून जेवायला बसावं. जेवायला बसायला काही कृपा लागते तेव्हा कृपा ज्याच्यातून जीवात्म्याच्या कर्माने दृष्टी परावरी सुंदर प्रसंग. पाऊस पडावा, पाणी जमत जमत गोळ्यात यावं आणि एखादा कीटक त्या गोळ्यामध्ये यावा. तो पोहत असावा. पोहता पोहता जाता जाता एखादा घोडा लागावा आणि त्या घोड्यामध्ये तो कीटक असा सारखा घोड्यातून त्याला बाहेर पडता येत नाही. मध्यांकीच्या युवा वर्ता धावतांतर माश होते भजंतो जन्मनो जन्म भगवंते निरंजन. तसं तुम्ही आणि घोड्यात सापडलोय, जन्म मृत्यूच्या घोड्यात सापडलो. पण याच्यातून बाहेर जर पडायचं असेल तर एखादा दयाळू माणूस त्याने पाहावा तो कीटक आणि त्या घोड्यामध्ये जाऊन त्याने असं खाली हात घालावा आणि त्याला बाजूला काढावा. तसं आपण जो जन्म मरणाच्या घोड्यामध्ये करतो याची कृपा भगवंताला यावी. आणि भगवंताने काढून बाहेर ठेवलो कवच कडोरा दाखविले विठोबा. भगवंताने कृपा केली म्हणजे काय केलं, याच्यातून मला बाजूला काढून ठेवलं. बाजूला काढणं म्हणजे आसक्त बुद्धी सर्वत्र कुठेही अशा प्रकारचं मन चिपकून ठेवलं, सगळ्यातून बाजूला काढलं. आणि त्याचा शब्द वापरतो. एखादं घरात पाण्यात जरी टाकलं तरी त्याच्यात पाणी जात नाही, वाटरप्रूफ म्हणतात. तसं आम्हाला संसार प्रूफ केलं. कशी खातो करत झाली आहे. मला नेहमी प्रश्न पडतो महाराज, आपल्या संप्रदायामध्ये बुलंद वादकाची खांदे पालट, गायकाची खांदे पालट, कीर्तन करायचे का नसते. काढोली बाहेर ठेवून मला ठेवले बाहेर काढून ठेवले. याची सुखदुःखाचे परिणाम येतच नाही. निरूपा सोनी थोडी देह दुःखाचे डोंगरे दाटले तलवारीचे तोंडे मगमे व्यवहारी असेल वर्तक जीवी झिळा पद्मपत्र. कमळाचं पान पाण्यामध्ये राहतं पण कमळाच्या पानात पाणी जात नाही. तसं भगवंताची कृपा झाल्यानंतर तो संसारात राहतो पण संसार जात नाही. संसारात राहणं वेगळं आणि भक्ताच्या जीवनामध्ये संसार जाणं वेगळं. सूचना केली असावी. 5 मिनिटं शिल्लक राहिले.
ज्या परिसरामध्ये आपण आहोत काका महाराजांचं जीवन चरित्र आपण डोळ्यापुढे घ्या. काढोनी बाहेरी ठेवी रोली पोटचा मुला शिकलात आलेला समजला नाही कोणती वृत्ती असेल महाराज संघामध्ये राहिला. असक्त बुद्ध सर्वत्र विधात्मा विगतस्वरा कुठे आसक्त राहत नाही. असक्त रमणी शोक सगळे व्यवहारामध्ये राजा जनक त्यांची वृत्ती कशी होती. राज्य पदावर असताना सुद्धा अंतःकरणामध्ये त्यापासून अलिप्तपणा अशी शक्ती आम्हाला भगवान परमात्म्याने दिल्यामुळे आसक्त का झाला की कोणत्याही कर्माचं बाधकता राहत नाही. आसक्ती आहे म्हणून कर्माची बाधकता आहे. आसक्तीमध्ये अभिमान आहे, ममत्व आहे. या दोन्हीमुळे संसाराचा भटका लागतो. पण या दोन्ही भगवंताच्या कृपेने अंतःकरणातून बाजूला जातात आणि बाजूला गेल्यामुळे कुठल्याही प्रकारचं कर्म बाधा करतो. सैमान लोकांना निबद्धते. भगवान म्हणतात त्या माणसा तया करण्यात घडवतात त्याचा घात पण तेने केली ही मात बोलू नये. केवढी मोठी हिंसा जरी झाली तरी हिंसेचा भगवून जायच नाही. एकला अर्जुन बहीण अक्षरणी 11 दिलेची नाही. अर्जुनाने युद्ध प्रसंगामध्ये मारले नाहीत का महाराज. हिंसा केवढी मोठी झाली पण परिणाम नाही. मला ही महत्वाचं हनुमंताने किती राक्षस मारले असते परिणाम नाही. कारण असक्त बुद्धी सर्व अहंकार नाही आणि महत्व नाही. ही शक्ती भगवान परमात्मा आम्हाला दिलेली आहे. काढोनी बाहेरी खेळली आम्हाला बाजूला काढलं. कवच बरोबर दाखवली. आम्ही जगाकडे बघायला लागलो तर जगाचं कौतुक पाहायला मिळालं. कौतुक कशाला म्हणतात. हे सहजासहजी होत नाही. तर कौतुक हे वेगळं आहे. त्याला म्हणतात कौतुक. मुलगा हळूहळू बोलायला लागला आई वडील त्याचं कौतुक करतात. आता तुम्ही हे तयार केली मुलं त्याच्यातून कोणी वाजवत असेल कोणी गायक करत असेल त्यांच्या वडिलांनी आईला जर पाहिलं तर ते कौतुक करतो. आमच्या मुलाचा बाजूला कौतुक करतो. बरोबर मला कौतुक दाखवलं. कोणतं कौतुक दाखवलं आपण माझ्या तिसऱ्या जन्मामध्ये सांगतात नाच रे माया करी माया जगामध्ये असा हा त्रास बसवलाय. माणसं नाचे उडे माया करी करतो. माया नाचवते कौतुक करायला आणि नाशवंत सुखाला अविनाशी समजायला लावते. त्याचं कारण मायेचा पडदा आणि मायेच्या पडद्यामुळे असं व्हायला लागले. हे मला शिवाय लागलं. नाचे उडे माया करी करतो. नाचण्यामध्ये पडवण्यात ज्याला म्हणतात चेहरा विषय त्याचे काही 4 प्रकारे म्हणतात. कलात्मक नृत्य कलात्मक नृत्य वेगळं आणि वारकऱ्यांचं नृत्य वेगळं. नाचून कीर्तनाची ज्ञान कीर्तनातलं नाचणं आसवायचा कोठ्या कोठी नाही. जगाला दाखवण्याकरता नाही. गाये नाचे उडे आपुले मनाच्या आपल्याच आनंदाने लोक पाहतात म्हणून गाणं नाचणं नाही. आपल्या आनंदाने गाणं नाचणं.
अंगाचं दृष्टांतरण तुमच्या सांगतो. ज्या काळातल्या हिंदुस्थानमध्ये मोगलशाहीमध्ये अकबर नावाचा राजा होता. त्याच्या दरबारामध्ये तानसेन नावाचा गायक होता. ख्याती संपन्न अशा प्रकारचा तो तानसेन होता. एकदा अकबराने तानसेनला विचारलं, तानसेन तू इतका सुंदर गातोस, तुझी गुरुजी किती सुंदर गात असतील. तानसेननं सांगितलं, मग काय म्हणता? काय नाही, मला तुझ्या गुरुजीचं गायन ऐकव. तानसेननं सांगितलं, प्रकार माझे गुरुजी फक्त देवापुढे गातात, राजापुढे गाणार नाही. विरक्त तस्य प्रणाली विरक्त पुरुषाला कोणाशी मुंगी आणि राव आम्हा साधे राजी तुमच्याकडे गाणार नाही. राहता वृंदावनला, त्यांचं नाव आहे हरदास प्रभू, आणि तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला तिथं जावं लागेल. आणि जात असताना प्रवेश बदलावा लागेल, राजवेश बाजूला करावं लागेल, आणि सामान्य वेशामध्ये जाऊन ऐकावं लागेल तर मिळत नाही. ऐकण्याची शिष्य अकबराने राजवेश उतरला आणि वृंदावनला हरदास प्रभूने उत्तर बोल आणि गायला सुरुवात केली. आपल्याला कल्पना आहे, जेवढ्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या चीज आहे त्या चीजेची निर्माती कोण आहे? हरदास प्रभू. तबला हातामध्ये घेतला आणि गायला लागले. ऐकता ऐकता आपल्याला समाधी लागली. गायन संपल्यानंतर दोघेही परत दिल्लीकडे निघाले. जाता जाता अकबराने तानसेनला प्रश्न केला, तानसेन काय तुझे गुरुजी? तुझ्या गुरुजीच्या गायनानं मला समाधी लागली, तुझ्या गायनाने का लागत नाही? तानसेनचं उत्तर फार सुंदर आहे. सरकार हो, आम्ही गातो ते समाजा करता गातो, आणि माझे गुरुजी गातात ते निरा करता गातो. नाचणं हा भाग वेगळा आहे. लोकांना दाखवण्याकरता नाचणं वेगळं, आपला परमार्थ लोकांना दिसावा याकरता परमार्थ करणं वेगळं. परमार्थ दिसावा का असावा? असावा. वेळ दिसला तर प्रश्न वेगळा, पण परमार्थ असावा करण्याचा माझा मुद्दा असा. पण ती माया अशी करतो की नाशवंत सुखाला पंच ज्ञानेंद्रियाने प्राप्त होणारे जे सुख ती नाशवंत आहे, जास्त विचार करायची गरज नाही. पण त्यांना मात्र खरं समजतो, आणि खरं समजल्यानंतर जीवात्मा नाचतो. नाचणं हे जाणता गेलं असतो, आणि म्हणतो उड्या मारणं हिंदू विचार हिंदुस्थान सोडून दुबईला जाणं उड्या मारणं, केरळ सोडून मुंबईला जाणं नाचणं, उत्तर देशात जाणं उड्या मारणं. नाशवंत सुद्धा करता एवढी माणसं जगतात. मला आश्चर्य वाटतं, म्हणजे कौतुक आहे. आणखी ते कौतुक वाटायला लागलं. कोणतं कौतुक आहे? अभंगाच्या चौथ्याचं
त्याप्रमाणे सुंदर दुखे कुठे लोकांमध्ये काही माणसं वाटतात, काही माणसं फुंदतात. रडणं उघड असतं आणि फुंदणं सोडून सोडून त्याला फुंदण म्हणतात. माता त्यापेक्षा डोकं भरून रडतात. एका असे रडत राहतो, एकाच्या बाबतीमध्ये जर रडायला लागलं तर रडणारा त्या आम्हाला का त्याला मग का रडायचं? मेलेल्या करता मरणाऱ्याने का रडायचं याचा कौतुक वाटतं. एक प्रश्न संपूर्ण झालेली एका राजाची पत्नी स्वर्गवासी आहे आणि तो राजा त्या पत्नी करता एवढा रडायचा, पत्नीच्या प्रेताला हात लावून देत नव्हता. कशी गेली मोठमोठ्याने समाज खूप जोडलेला होता. एक साधू महाराज जवळून चालले, विषयाला काय रडता राणी साहेब गेली आहे. बर मग उत्तर कार्य अहो किती वेळ झालं तर राजा प्रेताला हातात लावून देत नाही. असं साधू महाराज वाट काढत गेले. राजाची समजून कळलं, सरकार काय करता? जन्माला येताना पत्नी होती काही, मृत्यू होत आहे. कोणी अगोदर येतं कोणी अगोदर जातं, याच्यामध्ये काय सांगायचं? कशाकडे करायचं? नाशिवंत शेत नाशिवंत समजून घातली आणि मग राजाचं लग्न बंद झालं. अंतिम यात्रा निघाली, अंतिम झाला. तोच राजा एकदा अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये एका आश्रमातून रडण्याचा आवाज ऐकत होता. राजाला वाटलं कोण रडतंय आश्रमात, अरण्यामध्ये कोण रडतंय? राजाने घोडा बांधला, झाडाला आश्रमात गेला. ज्याने आपल्या पत्नीच्या रडण्यापासून शांत केलं होतं ते साधू महाराज रडत होते. मेरी हंडी फुट गई. माझी हंडी फुटली. हंडी म्हणजे कापडाची ती हंडी. पाऊस जर पडून राहिला तर पालती शेतीसाठी घालतायचं. पाणी प्यायला हंडी वापरत होतो, जेवण करायला हंडीमध्ये जेवण होतं आणि उशाला काही नसतं तर हंडी उशाला द्यायची. हंडी बोलली. राजा विनंती करू लागले, महाराज अहो चालती बोलती माझी बायको गेली, माझी तुम्ही समजून घातली आणि निर्जीव हंडी फुटली, एवढ्या करता तुम्ही साधू म्हणता. साधू एका वाक्यात सांगितलं, पत्नी तुझी होती आणि हंडी माझी आहे. एवढाच फरक. या सगळ्याच एक तात्पर्य गेलं तो बऱ्या अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात. तुका माने माझा वाट देन बरं Thank you.
हे बोल ऐकून मला आश्चर्य असं वाटतं. प्रपंचातले माणसं अहंकार, मी मध्ये अहंकार असतो आणि माझेपणा म्हणजे महत्व असतो. तुलसीदास प्रभूंनी रामायणामध्ये मी माझेपणा म्हणजे नेमकी माया असते. मैं और मोर तोड ते माया, सगळं मायाचं स्वरूप मी आणि माझी तुझेपणामध्ये केलं. तेव्हा मला आश्चर्य वाटतंय, हे खऱ्या अर्थानं मी नाही आणि खऱ्या अर्थानं माझे नाही. मी कोण आहे? मी वासुदेव होतो. सगळ्यांचा निराश केल्यानंतर शिल्लक जे राहते तुझे खंडे तारी हरी आपण मी आणि माझं गेलं, मी आणि माझी आईची आठवण विसरली अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण ज्याचा मीपणा गेला आणि माझेपणा गेला, शिल्लक राहतो तो परमात्मा रूप राहतो. आणि जो परमात्मा रूप राहतो त्याला मात्र पुन्हा जन्माला येण्याची गरज पडत नाही, त्याला मोक्ष असं म्हणतात. आणि तो मोक्ष म्हणजे पुनर्भव, पुन्हा जन्माला येणं नाही. त्याच्या हृदयाचा स्फोट होतो. प्रारब्ध ज्ञानाग्रित सर्व कर्मांनी भस्मसात होते तथा ब्रह्मज्ञान भगवंताच्या कृपेने प्राप्त होतो. तर तत्वज्ञान चौकटा मेरे पोटासाठी जोडला मीच होणे देवता पुढा पुढाचा भगवान परमात्मा प्रत्यक्षात त्याला ब्रह्मज्ञान देतात. ब्रह्मज्ञान दिल्यामुळे त्याचा परिणाम मीपणा आणि माझेपणा त्याचा नष्ट होतो आणि भगवान परमात्म्याशी एकरूपता प्राप्त झाल्यानंतर पुन्हा आता मात्र मरण नाही. मरगे मरावे ऐसा ठाव दिला दे, ही अनुभूती, हा अनुभव जगातल्या प्रत्येक जीवाला आवश्यक आहे. जन्म मरण हे आगंतुक आहे. आगंतुक त्याला म्हणतात अचानक. आपल्या मराठवाड्याचा शब्द आहे आनंदक्य. आगंतुक आहे, अचानक काही निमित्ताने निर्माण होणार आहे. पण खरं तुला म्हणे हा तो स्वयं कधी. आपल्या संस्कृतीमध्ये मुक्तीच्या प्राप्तीमध्ये दोन मुक्ती सांगितलेल्या आहेत. एक जीवन मुक्ती आणि दुसरी विदेह मुक्ती. शरीरामध्ये असताना सुद्धा ज्याचा मीपणा आणि माझेपणा संपलेला आहे तो जीवन मुक्त आहे.